नमस्कार मित्रांनो. आज आपण याच्या अगोदरचे जे व्हिडिओज आपण पाहिलेले होते की 2014 मध्ये झालेले सांख्यिकी अधिकारीची जी एक्झाम होती, तर त्याच्याविषयी आपण व्हिडिओज पाहिले होते. आज आपण 7 ऑक्टोबर 2017ला जी एक्झाम झाली होती, त्याची आपण ते क्वेश्चन पेपर आपण पूर्ण सॉल्व्ह करणार आहोत. तर 26 पासून आपण क्वेश्चन्स 100 पर्यंत पाहणार आहोत. आज या व्हिडिओजमध्ये आपण 50 क्वेश्चन्सचा स्टडी करणार आहे. तर तर पाहू 50 क्वेश्चनचा इथं स्टडी करू आपण. ठीक आहे मित्रांनो, चला ठीक आहे. 26 पासून आपण पाहणार आहोत. तर पहा 26 नंबरचा क्वेश्चन आहे. 26 नंबरचा क्वेश्चन आहे. पाश्चास प्राइस इंडेक्स नंबर इज अन एक्झाम्पल ऑफ. हे एक्झाम्पल म्हणजे पाश्चास प्राइस इंडेक्स नंबरचं एक्झाम्पल कोणतं आहे? वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड आहे, वेटेड ॲग्रिगेटिव्ह इंडेक्स नंबर आहे, सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड आहे, अनवेटेड इंडेक्स नंबर आहे. तर याचं उत्तर आहे की वेटेड ॲग्रिगेटिव्ह इंडेक्स नंबर हे प्राइस इंडेक्स नंबरचं एक्झाम्पल आहे. वेटेड याचा फॉर्म्युला सेमच असतो. तर याचं आन्सर आहे सेकंड नंबर, वेटेड ॲग्रिगेटिव्ह इंडेक्स नंबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 27. मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर formula considers the weights as. मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबरमध्ये काय होतं की याच्यामध्ये बेस इयर आणि करंट इयर या दोघांचाही स्टडी होतो. ह्याच्यात करंट इयर आणि बेस इयरवर. तर या दोन्हीचा पण स्टडी असतो. त्यामुळे याचं उत्तर आहे क्वांटिटी ऑफ बेस अँड करंट इयर. क्वांटिटी ऑफ बेस अँड करंट इयर दोन्हींचे पण क्वांटिटीचा स्टडी या मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबरमध्ये होतो. तर त्याचा सही आन्सर आहे क्वांटिटी ऑफ बेस अँड करंट इयर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 28 नंबरचा. द ओनली इंडेक्स नंबर विच सर्टिफाईज द फॅक्टर रिव्हर्सल टेस्ट इज. इथं फॅक्टर रिव्हर्सल टेस्ट आणि टाइम रिव्हर्सल टेस्ट हे दोन्हीही जे टेस्ट आहेत याचा हे म्हणजे कोणत्या इंडेक्स नंबरमध्ये होतं तर फिशर्स इंडेक्स नंबर्समध्ये या दोन्हीही कन्सेप्ट येतात. तर याच्यात आता इथं काय विचारलं, द ओनली इंडेक्स नंबर्स विच सॅटिस्फाईज द फॅक्टर रिव्हर्सल टेस्ट. तर याच्यात फिशर इंडेक्स नंबर येतो. याच्यात दोन्ही येतात. इथं टाइम रिव्हर्सल टेस्ट विचारलं असतं तरी पण याचा आन्सर फिशर्स इंडेक्स नंबर्सच असतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 29 नंबरचा. द प्रोसेस by which two different index numbers series with different base year are joined into series of index numbers with common base year is known as. ही डेफिनेशन आहे. स्प्लेसिंग द सिरीजची डेफिनेशन आहे. द टू प्रोसेस बाय विच टू डिफरंट इंडेक्स नंबर सिरीज. तर याचा आन्सर आहे स्प्लेसिंग द सिरीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे 30 नंबरचा. द कंपोनंट ऑफ टाइम सिरीज विच इज असोसिएटेड विथ शॉर्ट टर्म फ्लक्च्युएशन्स इज. तर याच्यामध्ये असं कोणता टाइम सिरीज आहे, कंपोनंट ऑफ टाइम सिरीज आहे की ते शॉर्ट टर्ममध्ये शॉर्ट टर्मपर्यंत चालते. तर ह्याच्यात सायकलिक व्हेरिएशन तर नाही होऊ शकत, कारण सायकलिक व्हेरिएशन लॉंग म्हणजे 1 किंवा 1 वर्षापेक्षा पण जास्त चालू शकतो.
इथं सेक्युलर ट्रेंड पण नाही चालू शकत, कारण सेक्युलर ट्रेंड पण 1 इयर अबाव चालू जास्त वेळ चालू शकतो, लॉंग टर्मसाठी चालू शकतो. आणि इरेग्युलर व्हेरिएशन पण नाही येऊ शकत, कारण हा इरेग्युलर व्हेरिएशन पण जास्त वेळ चालतं. त्यामुळे ह्याचा आन्सर आहे सीझनल व्हेरिएशन. सीझनल व्हेरिएशन हा सीझन वाईज स्टडी होतो ह्या व्हेरिएशनमध्ये, सीझन वाईज. तर ह्याचं खूप म्हणजे लिमिटमध्येच काही सीझन पुरताच, क्वार्टरली, मंथली काय सीझन असेल तेवढ्या पुरताच हा इथं हे व्हेरिएशन यूज होतं. तर ह्याचा आन्सर आहे द सीझन व्हेरिएशन, सीझनल व्हेरिएशन. तर इथं इथं याचा आन्सर आहे सीझनल व्हेरिएशन. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 31 नंबरचा. लॅस्पस प्राइस इंडेक्स नंबर इज कॅल्क्युलेटेड युझिंग इथं सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथड, वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड, वेट बिईंग टेकन ॲज क्वांटिटी कन्झ्युम्ड, का weighted aggregative methods, weight being taken as quantity consumed the करंट इयर वर असू शकतं का बेस इयर वर असू, सिंपल एव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड. तर याचं सही आन्सर काय आहे, लेस्पस प्राइस इंडेक्स नंबर इज कॅल्क्युलेटेड युझिंग वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड, वेट्स being taken ॲज क्वांटिटी कन्झ्युम्ड इन बेस इयर. हे हे याचा आन्सर आहे 31 नंबरच्या क्वेश्चनचा सेकंड आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 32 नंबरचा क्वेश्चन. द टर्म्स प्रॉस्पेरिटी, recessions, depressions and recovery are in particular associated with the component of time series which. म्हणजे हे जी मेथड आहे, पहिल्यांदा प्रॉस्पेरिटी, रिसेशन्स, डिप्रेशन्स अँड रिकव्हरी, हे सायकल आहे. एक प्रॉस्पेरिटी आल्यानंतर रिसेशन्स येतं, रिसेशन आल्यानंतर मग डिप्रेशन येतं, डिप्रेशन आल्यानंतर त्याच्यातून रिकवर होतं. तर हे सायकलिक हे जी कंडिशन आहे ही सायकलिक कंडिशन आहे. त्यामुळे ह्याच्यात जे व्हेरिएशन येतं हे सायकलिक व्हेरिएशन आहे. तर टाइम सिरीज, कॉम्पोनंट ऑफ टाइम सिरीज इथं कोणता यूज होतो, सायकलिक व्हेरिएशन यूज होतो. आता इथं विचारले म्हणजे इथं सायकलिकच व्हेरिएशनचं हे उदाहरण आहे. द 33 नंबरचा क्वेश्चन. द फेस ऑफ द बिझनेस सायकल फॉलोविंग इन द ऑर्डर, कोणत्या ऑर्डरने हे चालते. तर डिक्लाइन पहिल्यांदा येऊ शकत नाही, हे येऊ शकतं प्रॉस्पेरिटी, डिक्लाइन, नंतर डिप्रेशन, नंतर इम्प्रूव्हमेंट. डिप्रेशन नंतर इम्प्रूव्हमेंट होतं, म्हणजे ही सायकल ही करेक्ट सायकल आहे. ही जी सायकल यूज होते हे करेक्ट सायकल यूज होते. तर ह्याचा आन्सर आपल्याला सेकंड नंबर आहे, 2 नंबर. पहिल्यांदा प्रॉस्पेरिटी येते, नंतर डिक्लाइन, डिप्रेशन आणि इम्प्रूव्हमेंट. तर 34 नंबरचा क्वेश्चन आहे. द ॲन्युअल ट्रेंड इक्वेशन फॉर अ टाइम सिरीज इज y इज इक्वल टू a प्लस बी एक्स. देन क्वार्टरली ट्रेंड इक्वेशन इज, क्वार्टरली ट्रेंड इक्वेशन हे आपलं y इज इक्वल टू a डिवायडेड बाय 4 प्लस b डिवायडेड बाय 48x, हे क्वार्टरली ट्रेंड इक्वेशन आहे आपलं. नंतर 35 नंबरचा क्वेश्चन. इन विच इयर वॉज द डायरेक्टर अँड ऑफ नॅशनल सॅम्पल सर्व्हिस क्रिएटेड. ह्याची स्थापना कधी झाली. डायरेक्टर ऑफ नॅशनल सॅम्पल सर्व्हे ची स्थापना 1950ला झाली आपली. तर याचा आन्सर आहे 1950. सेकंड नंबरचा आन्सर आहे. 36 नंबरचा क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिव्हिजन ऑफ द नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस NSSO. ह्याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेत ह्याच्यातलं असं कोणतं ऑप्शन आहे की ह्या सॅम्पल सर्व्हेमध्ये, नॅशनल सॅम्पल सर्व्हेमध्ये सर्व्हे ऑफिसमध्ये त्याचा यूज नाही केला जात, डिव्हिजनचा ते यूज नाही केला जात. तर तो ह्याच्यात कोणता आहे की सर्व्हे डिझाईन अँड रिसर्च डिव्हिजन हे यूज केलं जातं. फील्ड ऑपरेशन्स डिव्हिजन FOD हे पण यूज केलं जातं. नॅशनल अकाउंट डिव्हिजन हे नाही यूज केलं जात, नॅशनल अकाउंट्स डिव्हिजन. तर डाटा प्रोसेसिंग डिव्हिजन हे पण अप्लाय केलं जातं. तर याचं आन्सर आहे
की कोणती डिव्हिजन यूज केली जात नाही, तर नॅशनल अकाउंट डिव्हिजन NAD. नेक्स्ट क्वेश्चन आहे 37 नंबरचा. द नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन NSSO मेंटेन्स रेकॉर्ड्स रिलेटिंग टू. तर याच्यामध्ये नॅशनल सॅम्पल सर्वेमध्ये कोणते कोणते रेकॉर्ड्स म्हणजे कलेक्ट केले जातात रिलेटेड टू. तर ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्सचं पूर्ण रेकॉर्ड NSSO पाशी असतं. इंडस्ट्रियल स्टॅटिस्टिक्सचं पण पूर्ण रेकॉर्ड असतं त्यांच्यापाशी, आणि डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्सचं पण पूर्ण रेकॉर्ड असतं. तर तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ दी अबव. त्याचा आन्सर आहे ऑल ऑफ दी अबव. नेक्स्ट क्वेश्चन आहे 38 नंबरचा. द ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया इज अंडर. हे जे जनरल म्हणजे रजिस्टर ऑफिस असतं, ते ऑफिस ऑफ द रजिस्टर ऑफ इंडिया इज अंडर, हे असतं आपलं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअरच्या अंडर असतं हे ऑफिस, रजिस्टर ऑफिस. तर याचा आन्सर आहे द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे 39 नंबरचा क्वेश्चन. 39 नंबरच्या क्वेश्चनमध्ये NSSO कंडक्टेड ऑफ 69th राउंड फ्रॉम जुलै 2012 डिसेंबर 2012 ऑफ इट्स सर्वे ऑन कशाचा सर्वे केला होता त्यांनी? एम्प्लॉयमेंट अँड अनएम्प्लॉयमेंट, युनी cooperated non-agriculture enterprises, indicator of urban slums in India, indicators of drinking water sanitations, hygiene and housing conditions in India. तर याच्यामध्ये त्यांनी जुलै 2012 आणि डिसेंबर 2012ला याच्यात सी आणि डीचा म्हणजे इंडिकेटर्स ऑफ अर्बन स्लम्स इन इंडिया आणि इंडिकेटर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर सॅनिटायझेशन हायजीन्स अँड हाऊस कंडिशन्स इन इंडिया याचा स्टडी केला होता, याचा सर्वे केला होता त्यांनी. तर याचा आन्सर आहे 3 नंबर सी अँड डी ओनली. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲज पर 2011 census reports which state or union territory in India has the lowest female ratio. तर 2011 मध्ये लोवेस्ट फिमेल रेशो कुठला होता, कुठल्या स्टेटचा होता? तर याच्यामध्ये 2011ला दमन अँड दीव या राज्यांचा जो फिमेल सेक्स रेशो आहे हा लोएस्ट होता. तर आता एक इन्फॉर्मेशन, जस्ट इन्फॉर्मेशनसाठी सांगतो, करंट इयरमध्ये सर्वात लोएस्ट फिमेल रेशो हा हरियाणाचा आहे. लोएस्ट करंट मध्ये लोएस्ट हरियाणा आहे. हरियाणाचा जो सेक्स रेशो आहे तो सर्वात कमी आहे. आणि हरियाणाचा सर्वात कमी आहे आणि सर्वात जास्त हायेस्ट जो फिमेल सेक्स रेशो आहे तो केरळाचा आहे. केरळ आहे. तर हे जस्ट इन्फॉर्मेशनसाठी असावं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 41 नंबरचा. विच इज द प्रिन्सिपल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अँड डिक्लेअर्ड ॲज नोडल एजन्सी फॉर द ऑल स्टॅटिस्टिकल ॲक्टिव्हिटीज. हे पूर्ण ऑल स्टॅटिस्टिकल ॲक्टिव्हिटीज स्टेट ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे जे आपल्या स्टेटच्या ज्या स्टॅटिस्टिकल ॲक्टिव्हिटीज ज्या असतात तर ते कोणाच्या अंडर येतं, कोणते ऑर्गनायझेशन ह्याला ट्रीट करते. तर याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स ही जी संस्था आहे ही संस्था आपली ऑल स्टॅटिस्टिकल ॲक्टिव्हिटीज म्हणजे हे करते. याच्यामध्ये ह्या संस्थेमध्ये हे सर्व
स्टॅटिस्टिकल ॲक्टिव्हिटीज होतात स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 42 नंबरचा. ॲज पर द 22 म्हणजे 2011 पॉप्युलेशन सेन्सस रिपोर्ट फिमेल सेक्स रेशो पर 1000 मेल्स इन इंडिया इज. याचा 2014 मधला क्वेश्चन आहे. IMP करू शकता, याला 2 वेळा विचारलेला आहे की 2011ला फिमेल रेशो हा 1000 मेलच्या पाठीमागे किती फिमेल्स होत्या ह्या 2011च्या सेन्ससनुसार. तर आपल्याला याचं आन्सर म्हणजे 90 म्हणजे 943 943 याचा आन्सर आहे. आणि त्याच वर्षी म्हणजे 2011च्या सेन्ससनुसार महाराष्ट्राचा 929 होता. आणि हा इन जनरल एक म्हणजे फिमेल सेक्स रेशो कसा फाइंड करतात हे मी तुम्हाला सांगतो. सेक्स रेशोचा जो फॉर्म्युला आहे तर तो मी इथं डिस्क्राईब करतो. सेक्स रेशो पण फिमेलसाठी जर आपण फाइंड करत असो फिमेल तर त्याचा फॉर्म्युला आहे फिमेलसाठी सेक्स रेशोचा फिमेल पॉप्युलेशन डिवायडेड बाय मेल इंटू 1000. तसंच अल्टरनेटिव्ह म्हणजे याच्या ऑपोजिट सेक्स रेशो जर मेलसाठी फाइंड करायचं असेल तर याचा फॉर्म्युला काय असेल, मेल पॉप्युलेशन डिवाइड बाय फिमेल पॉप्युलेशन इंटू 1000. तर नेक्स्ट क्वेश्चन आपला पाहणार आहोत आपण 43 नंबरचा क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग instruments used by the Reserve Bank of India to the formulate and implement monetary policy is not the direct instrument. कोणतं डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट नाही आहे. तर याच्यामध्ये कॅश रिझर्व्ह रेशो, स्टॅटस्टरी लिक्विडिटी रेशो, रिफायन्स फॅसिलिटीज. तर इथं याचा आन्सर आहे रेपो रेट. रेपो रेट हे डायरेक्टली इन्स्ट्रुमेंट नाही आहे, इज नॉट पॉलिसी नाही आहे ते. तर रेपो रेट हा इथं याचं आन्सर आहे रेपो रेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 44 नंबरचा. फर्टिलिटी रेट कॅल्क्युलेशन्स ऑफ अ गिवन रिजन काउंट्स फॉर. तर हा क्वेश्चन पण आपल्याला 2014 मध्ये विचारलेला आहे. तर तुम्ही इथं IMP करू शकता. या क्वेश्चनला डबल हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर याच्यात याचा आन्सर आहे फिमेल पॉप्युलेशन ऑफ द रिजन इन द चाइल्ड बेरिंग एज ग्रुप इन अ गिवन टाइम पिरियड. तर याचा आन्सर आपण नेक्स्ट पेपरमध्ये पण सॉल्व करून दिलेला आहे. फिमेल पॉप्युलेशन ऑफ द रिजन इन द चाइल्ड बेरिंग एज ग्रुप इन अ गिवन टाइम पिरियड. तर याचा आन्सर हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड नंबरचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 45 नंबरचा क्वेश्चन. 45 नंबरचा क्वेश्चन मध्ये नेट रिप्रोडक्शन रेट इज डिफाइन्ड ॲज हा नेट रिप्रोडक्शन रेटची डेफिनेशन आहे. NRR ची डेफिनेशन आहे ही. NRR इज मेजर आणि हे बाय बेन्झाईन या शास्त्रज्ञांनी हे डिफाईन केलेले आहे बेन्झाईन या शास्त्रज्ञांनी. तर सॉरी बेन्झामिन या शास्त्रज्ञांनी हे डिफाईन केलं की याच्यात मेजर द एक्सटेंट टू विच मदर्स प्रोड्यूस फिमेल इन्फंट हुज सर्वाइव टू रिप्लेस देम. तर याची डेफिनेशन आहे नेट रिप्रोडक्शन रेटची. बेन्झाईन साहेबांनी हे इथं डिफाईन केलेले आहे. त्यानंतर 46 नंबरचा क्वेश्चन आहे. फॉर ओव्हरऑल कंपॅरिझन ऑफ डेथ रेट्स
of two regions, which one of the following measures is used. याच्यामध्ये दोन रिजनसाठी जर आपल्याला डेथ रेट फाइंड करायचा असेल, दोन शहरांसाठी दोन रिजनसाठी आपल्याला जर डेथ रेट्स फाइंड करायचा असेल तर आपण कोणत्या मेथडचा यूज करतो, कोणती मेथड इथे यूज करतो. तर इथं स्टँडर्डाइज्ड डेथ रेट्स हे दोन्हीही रिजनचा आपण डेथ रेट फाइंड करण्यासाठी आपण आणि कंपॅरिझन करण्यासाठी आपण स्टँडर्डाइज्ड डेथ रेटची मेथड इथे यूज करतो आणि त्याच्यानुसार आपल्याला ते डेथ रेट्स फाइंड करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच ऑफ दी फॉलोइंग. ग्रॉस रिप्रोडक्शन रेट. ग्रॉस रिप्रोडक्शन रेटचा फॉर्म्युला आहे GRR चा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ फिमेल्स बर्थ टोटल नंबर ऑफ बर्थ्स. नंबर ऑफ फिमेल्स बर्थ डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ बर्थ इंटू TFR टोटल फर्टिलिटी रेट. तर याचा ग्रॉस रिप्रोडक्शन रेटचा आन्सर आहे, म्हणजे हे त्याचा फॉर्म्युला आहे ग्रॉस रिप्रोडक्शन रेटचा. मेजर ऑफ मॉर्टेलिटी, याचं मेजर ऑफ मॉर्टेलिटी STDR मध्ये स्टँडर्ड डेथ रेट मध्ये त्याचं STDR हा त्याचा आन्सर आहे. व्हायटल इंडेक्स म्हणजेच CBR म्हणजे क्रूड बर्थ रेट डिवायडेड बाय क्रूड डेथ रेट इंटू 100. व्हायटल इंडेक्स फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करतो आपण. आणि नंतर क्रूड रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज क्रूड रेटचा फॉर्म्युला आहे CBR, जे आपल्याला क्रूड बर्थ रेट आहे त्याच्यातून मायनस क्रूड डेथ रेट केलं तर जी क्वांटिटी मिळते आपल्याला किंवा जी व्हॅल्यू मिळते ते आपले आहे क्रूड रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज जे आपल्याला हा फॉर्म्युला आहे त्याचा. तर याचा आन्सर काय असेल, आपल्याला फर्स्ट नंबरचा आन्सर हे करेक्ट असेल 47 नंबरचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 48 नंबरचा क्वेश्चन आहे. द रिलेशनशिप बिटवीन द नेट रिप्रोडक्शन रेट NRR अँड ग्रॉस रिप्रोडक्शन रेट GRR. याचं पण हा पण IMP क्वेश्चन आहे. 2014ला पण विचारलेला हा क्वेश्चन आणि 2017 मध्ये पण विचारलेला आहे. तर हा क्वेश्चन याचं रिलेशन असतं NRR म्हणजे जो ग्रॉस रिप्रोडक्शन रेट असतो तो NRR एवढा किंवा NRR पेक्षा पण जास्त असतो. तर याचं रिलेशन आहे NRR लेस दॅन इक्वल टू GRR. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हा पण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. 49 नंबरचा क्वेश्चन हा पण 2014 मध्ये विचारलेला होता आणि 2014 मध्ये पण विचारले, 2017 मध्ये पण आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर हा पण IMP क्वेश्चन आहे. तर याच्यात काय विचारले, द प्रोबॅबिलिटी रेट दॅट अ लाईफ एज्ड X years will die in the age group X plus M plus N given by the expressions in term of LX is. तर याच्यामध्ये फॉर्म्युला असतो LX plus M minus LX plus M plus N डिवायडेड बाय LX. तर याचा हा फॉर्म्युला असतो, हे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर तर याचा आन्सर आहे फर्स्ट नंबरचं LX plus M minus LX plus M plus N डिवाइड बाय LX. नेक्स्ट क्वेश्चन आहे 50 नंबरचा क्वेश्चन. द रेशो ऑफ द रेट ऑफ डिक्रीजेस इन LX टू द इनिशियल पॉप्युलेशन LX इज कॉल्ड ॲज. हे डेफिनेशन आहे. जर तुमचा LX हा
लेस दॅन इक्वल टू 0 म्हणजे मायनस म्हणजे एल एक्स हा इनिशियल डिक्रीज असेल एल एक्स, तर याचा ही ही जी डेफिनेशन आहे ती एल एक्स फोर्स ऑफ मॉर्टेलिटीची आहे. जर ही कंडिशन असेल तर तिथं फोर्स ऑफ मॉर्टेलिटी यूज होते, तर त्याचा रेशो असतो तो त्याचा निगेटिव्ह रेशो असतो. लेस दॅन इक्वल टू 0 म्हटलं तर हे जो रेशो मिळतो तो निगेटिव्ह मिळाला म्हणजे तो फोर्स ऑफ मॉर्टेलिटी ते यूज होते. तर असं आहे. तर 50 क्वेश्चन इथं आपण सॉल्व्ह केले. हा पार्ट आपण 2017 मधला 17चा 2च पार्ट बनवणार आहे. मागल्या क्वेश्चनचा आपण 3, 4, 5 पार्ट झाले, पण याच्यामध्ये आपण 2च पार्ट बनवणार आहे. हा 50 क्वेश्चनचा एक पार्ट झाला आणि नेक्स्ट पार्ट येईल तो 51 पासून 100 क्वेश्चन पर्यंत असेल. त्याच्यात तर आपल्याला मी आशा करतो की चांगले क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत तिथं. आणि याच्यानंतरचा जो पेपर असेल हे 51 पासून 100 क्वेश्चन जे सॉल्व्ह केल्यानंतर पार्ट 2 झाल्यानंतर जो दुसरा पेपर आहे तो 2011चा जो डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसरचा जो एक्झाम झाली तर त्याचा आपण ते पण एक पेपर आपण सॉल्व्ह करून देणार आहे. तर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओ. आणि काय तुम्हाला सांगायची काही गरज नाही आताच्या मुलांना किंवा मित्रांना, स्टॅटिस्टिकल जे स्टुडंट जे पाहत आहेत या व्हिडिओला, तर त्यांना काही सांगायची काही गरज नाही. ते आपोआप सबस्क्राईब चॅनेल करू शकतात. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण नंतर. थँक्स मित्रांनो. आणि अजून एक सांगायचं होतं की मला की आपण पुढं जाऊन आता हे 3 पेपर झाल्यानंतर पेपर ह्याची एक्झाम ह्या वर्षी किंवा पुढच्या ह्या वर्षी तर 100% येण्याचे चान्सेस जास्त आहेत 2021 मध्ये. तर अभ्यास चालूच ठेवा मित्रांनो. आणि याच्यानंतर मी JSOचा जो ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर असतो ते टायर 1 टायर 2 मधले जे एक्झाम्स असतात ह्याचा SSCच्या, तर त्याचं पण पेपर्स पूर्ण सॉल्व्ह करेल. आणि आपली आरोग्य विभागातली जी मागं झालेली एक्झाम आहे त्याचं पण मी तयार करून ठेवलेलं आहे. ते पण मी लवकरात लवकर सगळे क्वेश्चन्स कव्हर करेन त्याचे पण. तर सबस्क्राईब करा चॅनेलला. थँक्स मित्रांनो.